हॅलो एव्हरीवन. 31 मे राज्यसेवा पूर्व किंवा राजपत्रित पदांसाठीची होणारी संयुक्त पूर्व परीक्षा आलेली आहे आणि कालचा जो यूपीएससीचा पेपर झाला रविवारी झालेला 24 मे ला त्याच्या धक्क्यातून अनेक जण सावरले नसतील आणि आता लगेचच पुढची राज्यसेवेची प्रिलिम देणार आहेत. राईट, ठीक आहे. तर आजचा दिवस हा तुमचा बाकीचे जे व्हायरल झालेले व्हिडिओज आहेत किंवा यूपीएससीवर टीका करण्यात जे व्हिडिओ झालेले आहेत, शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ असतील, तर ते बघून तुमचे झाले असेल तर तुम्ही आज कृपया ते ब्रेक म्हणून ते बघितले आणि आता उद्यापासून तुमचा मोबाईल बंद झाला पाहिजे. त्याचं रिझन काय आहे? यूपीएससी जेवढी अनप्रेडिक्टेबल बनत चालली आहे तेवढीच एमपीएससी प्रेडिक्टेबल असते आणि तुम्ही आतापर्यंत घेतलेला एफर्ट्स, घेतलेले जो अभ्यास आहे, घेतलेला एफर्ट जे आहे, केलेला अभ्यास आहे, तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्ही पुन्हा एकदा एमपीएससीच्या अँगलने थोडासा स्विच व्हायचा प्रयत्न करा. जर तुम्ही ऑलरेडी एमपीएससीचा फॉर्म भरला असेल तर सांगतोय, बट ऑब्व्हियसली की तुम्ही फॉर्म भरला असेल तरच तुम्ही एक्झाम देऊ शकता. परंतु बऱ्याच वेळा लोक याच आवाक्यात किंवा याच फेजमध्ये जास्त वेळ घालवतात की आता यूपीएससीने दिलेला दणका एवढा मोठा आहे तर तो सहन व्हायलाच किंवा त्या शॉकमधून बाहेर यायलाच महिनाभर जातो आणि मग त्याच्यातून तुम्ही पूर्णपणे वर्षभराचं कॅलेंडर गडबडून ठेवत आहात. माझं म्हणणं आहे की या व्हिडिओमधून एवढं सांगतोय, या व्हिडिओचा नंबर 2 पण येणार आहे, पार्ट 2 येईल, तो तेव्हा राज्यसेवेचा पेपर झाला असेल त्यावेळी मी तो व्हिडिओ घेऊन येईल. आता सध्या मी ज्या गोष्टी सांगतोय त्या काळजीपूर्वक ऐका. राज्यसेवेसाठी तुम्ही जे ऑलरेडी प्रिपरेशन केलं आहे, जे यूपीएससीला तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुमच्यासाठी करंट थोडासा चॅलेंजिंग आहे किंवा बेसिक सायन्सचा मुद्दा आहे तो चॅलेंजिंग आहे. आता त्याच्यात काही पडायचं नाही. तुम्ही केलेला अभ्यास, तुमच्या झालेल्या रिव्हिजन्स, आता फक्त आपल्याला परत एकदा जर एक एक दिवस देऊन जर वेळ काढून तुम्हाला जर त्या रिवाइज करता आल्या आणि त्याच्यानुसार तुम्ही उद्याचा जो आपला राज्यसेवेचा पेपर आहे तो देऊ शकलात तर तुम्हाला रिअलाइज होईल की इथं घेतलेले एफर्ट्स, म्हणजे यूपीएससीला घेतलेले एफर्ट्स आणि एमपीएससीला घेतलेले एफर्ट्स याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण की दोन्ही एक्झामची डिमांड वेगवेगळी आहे. यूपीएससीची जी एक्झाम आहे ती कायमच, म्हणजे 2023च्या पेपर नंतर हा सगळ्यात जास्त डिफिकल्ट वाटलेला हा पेपर आहे, सगळेजण मान्य करतील. पण याच्यामध्ये पेपरच्या डिफिकल्टी लेवलपेक्षा लोक याला आता यूपीएससीच्या क्रेडिबिलिटीवर शंका घ्यायला लागलेले आहेत. तसं एमपीएससी करत नाही. एमपीएससी ही तुमचं नॉलेज टेस्ट करते, एमपीएससी तुमचा अप्रोच टेस्ट करते, एमपीएससी तुमचे पेशन्स चेक करते, एमपीएससी तुमच्या प्रायोरिटीज चेक करते आणि या जर गोष्टी तुम्ही छानपैकी खेळू शकलात तर ते 2 तास तुम्ही छानपैकी परत एकदा हँडल करू शकलात तर एमपीएससीची मेन्स आणि यूपीएससीची मेन्स, आता यूपीएससीची मेन्स माहित नाही की काय कट ऑफ किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी, परंतु मेन्सचा जो जोरदार एकत्रित अभ्यास करायचं नियोजन आहे तर ते आपण छान करू शकतो. त्यामुळे मेक शुअर की तुम्ही आता याच्यापेक्षा जास्त वेळ खर्च करू नका. तुम्ही ऑलरेडी एक दिवस वाया घालवलेला आहे किंवा एक दिवस धक्क्यातून सावरण्यासाठी गेलेला आहे आणि दॅट इज टोटली फाईन, दॅट इज परफेक्ट, ओके. परंतु उद्यापासून मला यूपीएससीच्या प्रिलिमच्या पेपरवर झालेलं डिस्कशन नकोय. आता ते मागे पडलंय आणि मला पुढचे 4-5 दिवस जर फोकस करता आला तर मला राज्यसेवेचा पूर्वचा पेपर कंट्रोल करण्यापर्यंत माझी तयारी झालेली आहे. याच्यावर कॉन्फिडन्स ठेवा, याच्यावर विश्वास ठेवा आणि दुसरं काही करू नका. तुम्ही जे वाचत आहात ते छान काय आहे. तुम्ही यूपीएससीचा अभ्यास करत असाल तर तुम्ही ऑलरेडी इंग्लिशमध्ये आपलं लॉजिक बुस्टर तर तुम्ही घेतलेलंच असणार आहे. तर ते जस्ट चाळत राहा. नवीन कंटेंट ऍड करायचा नाही आहे, त्या गोष्टी चाळत राहणं ही आपली टॉप प्रायोरिटी असायला पाहिजे. राईट, मेक शुअर की तुमचा अभ्यास आणखीन वेगळा काही करण्यापेक्षा आहे ते करा. 4-5 दिवस आहे, शांत व्हा, झोप चांगली घ्या आणि त्याच्यानंतर प्रिलिमला सामोरे जा. ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा. हा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच रिझन आहे की अनेक विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये यूपीएससीचा अभ्यास केल्यानंतर एमपीएससीची प्रिलिम देणार आहे आणि त्यामुळे हा शॉर्ट व्हिडिओ बनवला एवढ्यासाठी की आता धक्क्यातून सावरणं ही आपली पहिली प्रायोरिटी आहे आणि त्या ऑनलाईन जे मीम्स बनलेले आहेत किंवा शॉर्ट्स बनलेले आहेत ज्याच्यामध्ये व्यवस्थेला जनरली दोष दिला जातो आणि बट ऑब्व्हियसली की आपण जेव्हा व्हिक्टिम असतो तेव्हा व्यवस्थेला दोष देतोच, राईट. परंतु आता सध्या मला ती प्रायोरिटी नाही, त्या गोष्टी नंतर करू. आता सावरायचंय आणि पुढचे 4-5 दिवस मला छानपैकी फोकस करायचा आहे. कळालं? भेटूयात मेन्सच्या अभ्यासाला. ठीक आहे, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.